आज शनिवार, इनाचे पप्पा घरीच आहेत. तर आज आमचं मस्त काम चालू आहे. सगळं बाहेरचं क्लीनिंग, डीप क्लीनिंग, हे सगळं मी क्लीन करत आहे. खूप खराब झालं सगळ्या गोष्टी. इथे मी एक मॅट टाकली. थोडंसं सगळं क्लीनिंग चालू आहे. तर पुसायचं बाकी आहे. हे सगळं असं पुसून घ्यायचं आहे आज, कारण इना मला एकट्यात तेवढं काही करू देत नाही. त्याच्यामुळे आता किचन काढलं होतं मी क्लीन करण्यासाठी. तर किचन पण व्यवस्थित पुसून ते घेईल. तरी अर्धच झालं, अर्धे अजून राहिले. तर खूप हे पण थोडेसे इथे थोडेसे खराब, तेवढे तर झाले नाही आहेत कारण मी गेल्याच आठवड्यात केले होते. तरी पण दर आठवड्याला जर साफसफाई केली तरच. आणि आमचं सगळं मी इंटेरियर व्हाईट ठेवलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी खूप मेहनत करावं लागते. आणि जर थोडं जरी खराब झालं तर मग ते खूप घाण दिसतं. तर हे असंच पुसून ते घ्यायचं. ते सगळं चालू आहे आज. इनाचे पप्पा पण क्लिनिंग चालू आहे त्यांची पण. इना पण सतत असेल इकडे क्लिनिंग चालू आहे. पण इना सतत आहे वाटतं. काय करत आहे इना? स्प्रे. तू तुझा रेडवाला घे ना इनू रेडवाला घे तुझा स्प्रे. तुझा रेडवाला स्प्रे कुठे? रेडवाला ग तुझा स्प्रे, ते रेड कलरचा. ते खूप हिला हात लावणे खूप खराब करते. किती पण साफ करत आहे तसंच राहतं. काय बरं, हिला बाहेर जायचंय म्हणा. गो फास्ट. सकाळपासून हिना काहीच करू देत नाही. निघतायत का ते डाग? गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या घराच्या पुढे एक आजीच म्हणता येईल. आजी, हो, तिचं 65 वर्ष आहे. पुढे राहते ती, ते हिरव्या बिल्डिंगमध्ये. तर ती आज सकाळी आली होती आणि ती सांगत होती की तुमचं ना गाडीचं लाईट्स रात्रभर ब्लिंक करत होती म्हणून. तर मग इनाचे पप्पा आणि इना गेले तिथे. तर गाडी स्टार्टच होत नव्हती. आणि मग आम्ही घाबरलो की हर बापरे, आता गाडी स्टार्ट होत नाही आहे. मग इनाचे पप्पा म्हणते की बॅटरी डाऊन झाली असेल त्याची, कारण रात्रभर ते ब्लिंक करत होतं तर बॅटरी त्याच्यामुळे डाऊन झाली असेल असं म्हणत होते. मग आम्ही आमच्या इन्शुरन्सवाल्यांनी फोन केला आणि मग त्यांना सांगितलं असं असं झालं म्हणून. मग ते लोक गाडी घेऊन आले आणि ती बॅटरी चार्ज केली आणि मग ती चालू झाली गाडी. आणि त्यांनी सांगितलं की बॅटरी चेंज करा म्हणून. मग इनाचे पप्पा मग त्या ATU म्हणून इथे गॅरेज आहेत, म्हणजे त्याच्या चेन्स आहेत सगळीकडे, म्हणजे सगळ्या जागे. तर तिथे गेले होते आणि मग त्या लोकांनी सांगितलं की म्हणजे बॅटरी नवीन टाकावं लागेल म्हणून. पण ते होती 400-500 युरोला नवीन बॅटरी. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर मग ते लोक बोलले की नाही, आज म्हणजे आज तिथे कोणी कामाला नाही आहे, तर नेक्स्ट उद्या या असं काहीतरी. मग उद्या येण्यासाठी सांगितलं. आणि मग इनाचे पप्पा घरी आले आणि म्हटले की जास्त गाडी चालून बघू, म्हणजे जास्त ते चार्ज होईल ना गाडी जास्त चालवल्यावर. मग जास्त गाडी चालून पाहू, मग झाली तर होईल. पण हे सगळ्या गोष्टी, हे सगळं कारनामे इनूनी केले. इना कुठे? हे इनूनी केले सगळे कारनामे. इनाने केले. कारण काल रात्री आम्ही जो सुपरमार्केटमध्ये आम्ही गेलो होतो, मी जे व्लॉगमध्ये दाखवलं होतं, तर त्या व्लॉगमध्ये इनूने आम्ही म्हणजे घरी पोहोचलो आणि मग इनू असंच काहीतरी जाऊन तिथलं काहीतरी बटन चालू केलं, त्याच्यामुळे ते इंडिकेटर ते तसंच काहीतरी चालू राहिलं.
आणि त्याच्यामुळे मग रात्रभर ते चालूच राहिलं आणि त्याची बॅटरी लो झाली. मग हे आज 400-500 युरो खर्च न होता आज राहिलं ते. पण माहिती नाही आता कधी मध्ये बंद पडली तर मग काहीतरी करावंच लागेल. तर पाहू आता. तसं तर पडणार नाही कारण इनाचे पप्पा सकाळीच फिरून आले, इना आणि इनाचे पप्पा. तर असं वाटत नाही की ते बंद पडेल कुठे, म्हणून की आता चार्जिंग त्याची बॅटरी तर लो होणार नाही असं वाटतं. पण पाहू आता. तर ते एक आज होता नुकसान होता वाचला आज. तर मला वाटलं की तुम्हाला पण शेअर करू म्हणून मी आज सांगितलं. काय मस्त दिसत आहे. आता आम्ही बाहेर जात आहोत. गाडीची बॅटरी डाऊन झाली होती आणि त्यामुळं आम्ही स्टार्टर किट मागवली होती. तर ती इन्शुरन्सची लोक येऊन ती गाडी स्टार्ट केली आणि आता आम्ही थोडंसं बाहेर जाऊन येतो तसं कारण गाडीला थोडासा रन पाहिजे, त्यामुळे मग बॅटरी पण चार्ज होईल. इनो चल बेटा, वर जाऊ नको. लेट्स गो नाउ. तुझी आहे ना का, तुझी कॅप घाल ना. तुझी पण आहे कॅप तुला. चल. ती मम्माची आहे. माझं ते मी ठेवलेले. चल बेटा. चाबी घेतली ना. हा घेतली. बघितलं. कोणते पॉट्स? श्रुतीने आज हे नवीन इथे पॉट्स लावलेत, छान दिसत आहेत. अरे वा, सायकल्स पण खूप छान. मी तर आताच पाहत आहे, सायकल्स पण खूप छान दिसत आहे. इना काय इकडे तांट्याकडे जात आहे का? इनो इकडे बेटा, इकडे ये लवकर ये. ती तुझी टोपी सरळ कर. बरोबर आहे. वाया हो जाऊ दे त्याला. छान लागलं. छान आहे का? हे इथे किती मस्त. खूप छान आहे. आणि हे रस्त्यावर असून पण कोणी तोडत नाही याला, है ना? याला काय किडे काय हे लागले याला? मुंग्या लागल्या त्याला. इथे पण आहे ना. याला आहेत का? नाही याला नाही. इथे गुच्छ लागले. इथे गुच्छ लागले. गुच्छ आहेत. हा खूप मस्त, खूप छान आहेत. आपले वाईट आहेत ना आपले. चल बेटा चल. हे इथं रोडवर स्ट्रॉबेरी लागले पहा. तोडून खाते. मला नको रे, आंबट आहे. चल जाऊ. हे म्हणतात ही स्ट्रॉबेरी जी आहे ती बेरी जी आता दाखवली ती गावरानी स्ट्रॉबेरी आहे. कोणती ही? हा गावरानी. तुला कसं माहिती गावरान आहे म्हणून? जे रस्त्यावर लागतात ना स्ट्रॉबेरीज ते गावरानी असतात. तर ते गावरानी असतात. नाही इथं ते लिहितात ना त्या याच्यावर मार्क प्लॅट्सवर की गावरानी. हा म्हणजे यांना कसं माहित गावरान हा शब्द? गावरान म्हणजे ते आता जर्मन मध्ये लिहितात. ते मी ते आपण गाडी स्टार्ट होते का? हा ते तिथं खूप मोठं आहे. आता एक राऊंड तर मारून आला इनासोबत, पण आता पुन्हा पाहूया गाडी स्टार्ट होते का. तसं तर व्हायला पाहिजे कारण थोडी बहुत तर बॅटरी तर चार्ज झालेलीच असेल. होते ना. मध्ये इना ती गेली. तिला चल. ते दिसत तरी आहे का तुला? असं कर ना. घेऊन आली स्ट्रॉबेरी. चल. कसं आहे? कसं आहे? हा
हा नको आता राहू दे चल. काय होते थोडस साफ करावं लागेल आपल्याला. हो बेटा. हो आला आणि काय केला फक्त इथे एक त्याचा हे लावला. इथं हे प्लस आहे, हे मायनस आहे, इथं मायनस आहे. इथे फक्त त्याचं ते डिवाइस लावला आणि बॅटरी चार्ज केली. म्हणजे काय 2 मिनिटात ठेवलं आणि गाडी सुरू झाली. मग मी एक राऊंड मारून आलो चालू झालं. पण हा जो कचरा आहे तो बोलला की हा इथं कचरा थोडासा साफ करा. बघ किती घाण ठेवली गाडी. एक वेळ साफ करा. किती घाण ठेवली पापानी गाडी. बघिन पापाला किती दिवस झालं मी वॉश करून नाही म्हणत आहे. पापा ऐकत नाही. आता हे वॉश करणं वेगळं आहे ना, वरून वॉश करणं वेगळं आणि हे मधलं इंजिन काही पण असं पण वॉश केली पाहिजे ना गाडी. ते तर आहे. क्लिनिनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो ते तर आहे. Whatever, what it is a house or it is a car. काय? That don't mind. काय म्हणणार आहे? Whether it is a house or whether it is a car, it doesn't matter. But we have to clean every day, yeah. The strawberry च्याच मागे लागली. इथं स्ट्रॉलर राहिलं अजून आम्ही घ्यायला आलो. हा घे. किती स्ट्रॉबेरी झालं तिथे. हे खाते हे यम्मी आहे म्हणून सांगते मला. वॉश. हा टायगर कुठे? हा काय? चला चला म्हणते. अगं त्याच्याने दिसत नाही ना तुला. काढून टाक. नाही ना टोपी. कॅप काढ मग. ते आता ते आपण चेकिंगला दिली होती गाडी तेव्हा त्यांनी पाहिलं नाही. पण ते किती किती कधीपर्यंत आहे? नाही नाही कितीपर्यंत आहे? हे कितीपर्यंत आहे ते तिथं लिहिलं. ते दुसरं ते याचं आहे ब्रेक ऑइल केलेलं. ओके. ही ना असं काल गेली होती आणि इनाने काय केलं, हा हे बटन दाबलं होतं. म्हणजे काय होतं, हे दोन्ही पण इंडिकेटर्स ब्लिंक होतात है ना. मग त्याच्यानंतर मी काय केलं, आपण सगळे बाहेर निघलोत आणि नंतर मी गाडी लॉक केली. राईट. मग ते तसंच राहून गेलं. तसंच राहून लॉक केल्यावर पण हे म्हणजे ब्लिंक होतच राहिलं आणि त्याच्यामुळे मग बॅटरी पूर्ण डाऊन झाली. ते मी आता करून बघितलं पण असं. चला अनलॉक केले. चला इला घ्या. आम्ही सुपर मार्केटमध्ये आलो होतो कारण उद्या आणि परवा सुट्टी आहे इथे. उद्या आणि परवा सुट्टी आहे ना. उद्या तर सुट्टीच आहे. परवाला काहीतरी आई यांचा सण. तर इथून आम्ही एवढं सामान घेतलं. त्यामुळे आज सगळं काही घ्यावं लागतं. ओके. कारण उद्या परवा तर टोटल बंद असणार त्यामुळे. राईट. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. आणि हो अजून मला तुम्ही इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. मी इथे ID टाकेल श्रुती_मांजरमकर.